ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जिल्हा परिषद पालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात घेतली जाणार। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर विजय वडेट्टीवारांची टीका। नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुका होणार हे स्पष्ट। उमेदवार उत्साहात प्रचार करतील। कोर्टाच्या निर्णयानंतर गिरीश महाजन यांचं विधान। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 तारखेला मतदान, तर उमेदवारांना 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार। डोंबिवली कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार। ठाकरे सेनेकडून वरुण सरदेसाई, मनसेकडून राजू पाटलांवर जबाबदारी असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं पेच। मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम, सूत्रांची माहिती। भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज, सूत्रांची माहिती। चिपळूणमध्ये ठाकरेंचा उमेदवार असतानाही जाधवांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार। लाखो करोडो रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीच पोहोचणार नाही। भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल। बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। मुख्यमंत्री फडणवीस जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर। परतूरमध्ये फडणवीसांची प्रचार सभा, तर परतूरमध्ये भाजपकडून प्रियंका राक्षे निवडणुकीच्या मैदानात। उद्धव ठाकरेंची दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। निवडणुकीत पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या। भाजपचे पैसे घ्या, मतदान शिवसेनेला करा। दीपक केसरकर यांच्याकडून देखील भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप। भाजपकडून चंद्रपूरमध्ये 2000 रुपयांमध्ये मत विकत घेण्याचा प्रकार। प्रतिभा धानोरकरांचा भाजपवर गंभीर आरोप। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानिया दिल्लीमध्ये। शहांच्या कार्यालयातून सोमवारी भेटीची वेळ कळवण्यात येणार, अंजली दमानियांची माहिती। अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली काही माणसं आहेत। जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आलेला कार्य आम्हाला पण करता येतं। भाजप आमदार मनोज घोरपडे यांच्यावर नाव न घेता अजित पवारांची टीका। पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजितदादा तुम्ही अर्ध्या हरकुंडाने पिवळे झाले नव्हतात का? जयकुमार गोरे यांचा अजित पवारांना सवाल। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात। धनंजय मुंडे आणि पंकजाताई परळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाहीत, राजश्री मुंडेंकडून विश्वास व्यक्त। पवईतल्या सोसायटीतील वादातून पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण। जितेंद्र आव्हाड समर्थक नितीन देशमुखला अटक। मुंबईतील हवेच्या गुणवत्तेसंदर्भात 15 डिसेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी होणार। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकांच्या उपाययोजनांची हायकोर्ट पाहणी करणार। एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वे 8 ब्लॉक घेणार। ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा कोलमडणार। बोगस जन्म मृत्यू दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश। खोट्या कागदपत्रांद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये जन्म मृत्यूचे दाखले दिल्याचं समोर। शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नसणार। कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राचा निर्णय। पुण्यातील बुधवार पेठेत इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।